गरमागरम असा मसाले भात. सो ह्या पावसाच्या दिवसात किंवा मस्त बाहेर असे छान पाऊस पडतो आणि त्याचबरोबर असा गरमागरम मसाले भात, सोबतीला रायता आणि कांदा आणि तळलेला पापड. सो असं कॉम्बिनेशन तुम्हाला नक्की आवडेल. तर आज मी बनवते मस्तपैकी असा मसाले भात. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मी त्यात घेते. माझी क्वांटिटी थोडीशी जास्त तेलही थोडं जास्त होते. 3 चमचे तेल घेतलेले त्याच्यामध्ये. त्यातच मी टाकणारे 1 अर्धा चमचा तुपाने छान अशी टेस्ट येते. तेल छान करकरीत गरम करून खडे मसाले आहेत. तमालपत्र, दालचिनी, लवंग, खडा मसाले जे काही असतात ते मी त्याच्यामध्ये टाकते. छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा. एक साईडला गरम पाणी सुद्धा ठेवलं आहे. आपण भातामध्ये आता मी त्याच्यामध्ये टाकते बारीक चिरलेला टोमॅटो. कांदा आणि टोमॅटोची मऊसूत झालेला आहे. एकदम काळा इथं आता मी भात पेटला. त्याला टाईम नव्हता. होममेड असेल तर वेळा घेईल. स्टेजला ह्याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहे. तर सगळ्यात आधी मी टाकणार आहे बिर्याणी मसाला. हा होममेड नाही आणि बाजूला भांडलेला आहे. ह्यातच मी आता टाकणार आहे काही घरगुती मसाले, जसं लाल तिखट आणि हळद एवढंच टाकणार. जास्त गरम मसाले टाकायचे नाही आहे कारण ऑलरेडी आपण सगळा मसाला टाकतो. त्याचा हातनं स्पायसी खूप होणार आहे. छान मसाल्याला तेल सुटल्यानंतर एकीकडं मी बटाटा आणि वाटाणा छान धुवून कट करून भिजत घातलेला ते त्यात टाकणार आहे. छान हिरवागार वाटाणा आणि बटाट्याचे थोडेसे काप. मसाल्यामध्ये छान हे मिक्स करायचं. 5 ते 10 मिनिट
इकडे पाणी भरून घेतलं. तूप ठेवलेलं बासमती तांदूळ ते टाकायचं. हे सगळं असं मिक्स करायचं. स्टेजला आपण गरम पाणीच टाकायचं. मिठाचा अंदाज घेऊन आणि आता कुकरची झाकण एक 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये आपला भात रेडी होईल. 2 शिट्ट्या करून आपण हे कुकरचं 2 शिट्ट्या करायच्या आणि आपला भात रेडी होतो. तो आपण शिट्ट्यांची वाट बघूया.